नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो, आज आम्ही मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीचे 11वे धडा लेखचा स्वाध्याय पूर्ण करणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 मध्ये 3 प्रश्न दिलेला आहे। खालील प्रश्नांची 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा। पहिले प्रश्न आहे, लेख घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होती? याचे उत्तर अशा प्रकारे आहे, लेख घरात नसताना कवयित्रीच्या मनाच्या तिची अतोनात ओढ लागते। ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते। दुसरा प्रश्न आहे, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमडी काय म्हटले आहे? उत्तर अशा प्रकारे, कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते, चिमडी जशी चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमडी म्हटले आहे। तिसरे प्रश्न आहे, कवितेतील लेख केव्हा रुसून बसते? कवयित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागवते, लेख रुसून बसते। आता पुढे आपण बघूया। प्रश्न क्रमांक 2, खालील आकृत्या पूर्ण करा। कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे। कवयित्री के अनुसार लड़की का विविध रूप क्या है? तांबड़ तुंबड़, तांबड़ कुंदन, गोंधळ, झाडाची पालवी, पाकडी, चिमडी सारखी आहे, चंदन सारखी आहे। लेख घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे। प्रसन्न घर, रुसून बसते, मनाची काळजी मिटते, रोज समई पेटते, साऱ्या घरात बोलकी चिमडी। अच्छा, तुमची लाडकी ताई घरात नसली तरी तुम्हाला काय वाटते ते थोड्यात सांगा। याच्या मी उत्तर तुमच्या एक क्लिपमध्ये या व्हिडिओमध्ये देखील देईल। प्रश्न क्रमांक 4, पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 11 मध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा। हे तुमचे पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 11 मध्ये जे नवीन शब्द आलेले आहे। नवीन शब्दामध्ये हे इथे देखील बघा, हे सर्व पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 11 मध्ये हे अशा प्रकारे नवीन शब्द आलेला आहे। त्याचे शब्दकोशाप्रमाणे मांडली, हे शब्दकोशाप्रमाणे याचे लिहा। अशा प्रकारे हे नवीन शब्दाचे। खेळू या शब्दांशी। कवितेतील शेवटच्या समान असणारे शब्द लिहा। उदाहरण, कुंदन गोदन, मिटते पेटते, उरास आस, हसते बसते, भाषा आशा, कळते लागते, मनाची घराची। हे वाचा, आई म्हणते माझा छावा, बाबांच्या मी बोळका रावा, ताई म्हणते मला राजा, तिच्याशी खेळताना येते मजा, आजोबांच्या मी गुळांच्या ठेवा, आजी करते माझी वावा, धावून करतो कामे चार, सर्वाचा मी लाडका फार। यहाँ पर मुलगा मुलगी एक समान, दोघांना ही द्या सम्मान, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, इस प्रकार से जो घोषवाक्य होते हैं, अन्य जिसमें कि भेदभाव लड़के और लड़की में न किया जाता हो, दोनों को समान अधिकार दिया जाता हो, इस प्रकार के अन्य घोषवाक्य लिखो। हे बघा, भाषेची गंमत पाहूया। मराठी विलोम पद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते। कसा? हे उदाहरण इथे दिलेले आहे, त्याची गंमत करूया। टेप, टेप आळा आपटे, उलट वाचले तरी
अगदी तसेच असते. टेप आळा आपटे. देखिए, टेप आळा आपटे, टेप आळा आपटे. आता दूसरा, तो कवी ईशाला शाई विकतो. तो कवी ईशाला शाई विकतो. आहे ना गंमत सारखे. हे मराठी भाषा म्हणजे काफी गंमत आहे. तो आम्ही बघतो. ती होडी जाळी होती. ती होडी जाळी होती. हाच तो चहा. हाच तो चहा. सर जाताना प्याना ताजा रस. सर जाताना प्याना ताजा रस. काका वाचवा काका. काका वाचवा काका. तुम्ही अशी प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पहा कशी गंमत येते. खाली चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा. ओहो, ससा धूम वागळा. अरे वाह, छान दिसते. आई ग, ठेच लागली. वाचा समजून घ्या. आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात तितके केवल प्रयोगी अभ्याचे प्रकार असतात. या विविध भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्यात दिलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही आपले नोटबुकमध्ये लिहा. केवल प्रयोगी अन्वय हर्षदर्शक वा वा वा, आहा, ओहो, आहा, आहा. शोकदर्शक अरे रे, अयाई, अगाई, हाय हाय हाय. आश्चर्य का ओहो, अब, बाप रे, आहा, चकचक, अरे च्या. प्रशंसादर्शक शाबाश, भले, वाह वाह, छान, ठीक, फक्कड, खाशी. संमतीदर्शक हां, जी, जी हाँ, ठीक, बराय, हाँ, अच्छा. विरोधी दर्शक छे, छट, हट, च, छे छे. तिरस्कार दर्शक धिक, जू, शीट, हुड, हुड, हत, छी. संबोधन दर्शक अरे, अगे, अहो, ए, अगो, बा, रे, अगी. मौन दर्शक चुप, गप, गुपचूप, चिडीचूप. आता पुढे बघूया आपले काय. आपली समस्या आपले उपाय 2. चित्रवाद पहा, संवाद वाचा. येथे चित्र दिलेले आहे. हे चित्रामध्ये कापड पासून अनेक प्रकारचे उपयोगी वस्तू हे कापड़ है जिसका कपड़ा पुराना हो जाता है, पहनने लायक नहीं होता. हे कापडापासून आम्ही अनेक प्रकारची उपयोगी वस्तू तयार करू शकतो. तो या इससे संबंधित यहाँ कुछ वार्तालाप दिया गया है. हे वार्तालाप मराठीमध्ये दिलेला आहे. आई म्हणते, अरे जार्डन, किती हा तुझ्या कपड्यांचं ढीग. जार्डन म्हणाला, आई काय करू मी या जुन्या कपड्यांचं. इस जुने कपडे का मैं क्या करूं. आई बोली, मुळा आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावे. जितनी जरूरत हो उतने ही नए कपडे खरीदो. त्यांचा पुरेपूर वापर करावा, उसका भरपूर उपयोग करू. जार्डन, अंग हो, पण आता काय करू ते सांग ना. हाँ ठीक है, लेकिन अब क्या करूं इसका. यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाही, ते फाटले आहेत, ते वेगळे कर. इसमें जो कपड़ा उपयोग करने लायक है, वापरण्यासाठी चांगले आहे, ते बाजूला कर, उसको अलग रखो. और जो
तुमको पहनने को नहीं होता, जो फट गया है उसको दोनों को वेगळे वेगळे कर, अलग अलग कर. जाडण आई आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो. काय बोला कि माँ इस कपड़े का, जो पुराने कपड़े हैं उसका फिर से कुछ भी उपयोग कर सकते हैं क्या. आई म्हणाली हो नक्कीच. त्यासाठी आपल्या फक्त कलात्मकता पाहिजे. हमारे अंदर वो कलात्मकता होनी चाहिए, उसका हम भरपूर उपयोग कर सकते हैं. जाडण आई काय काय बनवता येतील या कपड्याचं. इस कपड़ों का क्या क्या बना सकते हैं. आई तुला सुट्टी आहे ना आज, हाँ तुम्हारी छुट्टी ने चल आपण दोघं मिळून बनवूया. चलो हम दोनों लोग मिलकर बनाते हैं. आई जाडणला पर्स, तोरण, पायपुसडी, हे बघा हे पायपुसडी आहे, बनवून दाखवते. जाडण आई किती छान झाल्या तर या वस्तू खूपच छान दिसत आहे. खरंच आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो, ज्यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. विचार करा, सांगा. आपल्याला लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा कपड्याचा तुम्ही काय करता. जब तुम्हारा कपड़ा छोटा हो गया, तुम बड़े हो गए, तो उस कपड़े का तुम क्या करते हो. उस कपड़े को जिसको ज़रूरत है उसको दे दो, लेकिन देते समय देने वाले का मान सम्मान का ध्यान रखते हुए उसको देना चाहिए. जुनिया कपड्यांचे काय काय बनवता येईल असे तुम्हाला वाटते. जूने कपड़े से बहुत सारे सामान बना सकते हैं. घर में उपयोगी बैग, तोरण, आई पायपुसड़ी, बैग, सब्जी वगैरह लाने के लिए जो बैग होता है कपड़े का, वो भी बना सकते हैं. और कुछ ऐसे कपड़े होते हैं घर में साफ़ सफाई के काम में भी आता है. पोछा लगाने का वो जो रहता है उसका भी हम बना सकते हैं. आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होईल असे तुम्हाला वाटते. हाँ, फायदे ये है कि हमारा खर्च जो है अपव्यय नहीं होता. आवश्यकता अनुसार ही अगर हम कपड़े खरीदेंगे तो हमारे पैसे का अपव्यय नहीं होगा, और हमारे जो कपड़े हैं वो उनका ठीक ठीक पूरा वापर कर सकते हैं. त्यांचा पुरेपूर वापर करू शकता. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या टकाई वस्तूपासून विविध कल्पक वस्तू तयार करून घ्याव्यात. या वस्तू तयार केल्यानंतर त्यांचे अनुभव वर्गात सादर करून घ्यावे. बहुत से बच्चे अपने घरों में विभिन्न प्रकार की वस्तुएं, पुराने कपड़ों, पुरानी टूटी फूटी हुई चीज़ों को मिलाकर बना सकते हैं. तो इस प्रकार से हमारा ये इस पाठ का स्वाध्याय का भाग समाप्त होता है. धन्यवाद.